नमस्कार, मी भारत दत्तू. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. सेबीने बजावली नामदार सुभाष देशमुख यांना नोटीस. तांबवेत शेतकऱ्याचा खून, शेतातील रस्त्याच्या वादातून खुनाचा संशय, संशयितास अटक. मंगळवेढ्यात रेडीने मारल्याने बालकाचा मृत्यू. अवजड वाहनामुळे उडाली रस्त्याची दाणादाण, संतप्त ग्रामस्थांनी रोखून ठेवली वाहने. देगाव येथील अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामस्थांचा उपोषण करण्याचा इशारा. आणि सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली. देशमुख यांनी लोकमंगल या संस्थेची खाती गोठवण्याबाबत सेबीने नोटीस बजावली आहे. लोकमंगलचे डिमांड खाते आणि म्युच्युअल फंडाची खाती गोठवण्याबाबत सेबीने ही नोटीस जारी केली आहे. तसेच अन्य 7 जणांनाही सेबीनं नोटीस पाठवलेली आहे. गुंतवणूकदाराचे 75 कोटी रुपये परत करण्याचे 16 मे 2018 रोजीचे आदेश लोकमंगलने पाळले नसल्यामुळे सेबीने कारवाईचा बडगा उगारला आहे. 6 महिन्यानंतर लोकमंगलने सेबीच्या आदेशाला उत्तरही दिलेले नाही. लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्री लिमिटेड कंपनी बरोबरच नोटिशीमध्ये देशमुखांच्या पत्नी स्मिता देशमुख, वैजनाथ लातुरे, औदुंबर देशमुख, शहाजी पवार, गुरुनाथ तेली, महेश देशमुख, पराग पाटील यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान दूध भुकटी बनवण्यासाठी ज्या प्रक्रिया उद्योगाच्या नावे अनुदान घेतले त्यातील 4 संस्था बंद आहेत तर 1 संस्था अस्तित्वात नसल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे खोटे संमतीपत्र दिले, बनावट अकृषी प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. बांधकाम विभागाचे बनावट प्रमाणपत्र आणि कारखाना नोंदणीचे बनावट प्रमाणपत्र सादर करण्यात आले, त्यामुळे हा सर्व बनाव असल्याचे दिसून येत आहे. बोगस प्रस्ताव सादर करणाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी सरकार लोकमंगलवर मेहरबानी दाखवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. लोकमंगल वैध कागदपत्रासह पुन्हा प्रस्ताव दाखल करू शकते अशी खास सूट देत सरकारने या संस्थेवर मेहरनजर दाखवली होती. त्यावर आता आक्षेप घेण्यात येत असून सहकार मंत्री सुभाष देशमुखांसह लोकमंगलच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. शेतातील मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शेत जमिनीची वहिवाटीचा रस्ता अडवण्याच्या कारणावरून गुरुवारी रात्री 11 ते 11:30 दरम्यान डोक्यात अज्ञात धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना तांबवे तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे घडली आहे. महादेव वामन गोडसे असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून संशयित बापूराव भानुदास चट्टे यांच्या विरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास टेंभुर्णी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तांबवे तालुका माडा येथील महादेव वामन गोडसे बापूराव यांचे चुलत बंधू आनंद भीमराव गोडसे यांनी 8 ते 9 वर्षापूर्वी संशयित बापूराव भानुदास चट्टे वय 56 राहणार निमगाव तालुका माडा यांच्या भावाची 3.25 एकर माळरान जमीन खरेदी केली होती. 4-5 महिन्यापूर्वी त्या माळरानात जाणारा रस्ता बापूराव चट्टे यांनी अडवला होता. त्यामुळे गोडसे यांनी स्वतःच्या शेतातून रस्ता तयार केला व बापूराव चट्टे यांच्या शेतात जाणारा रस्ता अडवला होता. गोडसे यांनी घेतलेल्या शेतात महादेव गोडसे ट्रॅक्टरने नांगरट करत असताना बापूराव चट्टे व त्याच्या कुटुंबियांनी महादेव गोडसे यांना शिवीगाळ केली होती. यावरून 4 नोव्हेंबर रोजी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल केली होती. यावरून मयत महादेव गोडसे यांची पत्नी शुभांगी गोडसे यांनी संशयित बापूराव चट्टे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास शेतात लाईट आल्याने महादेव गोडसे शेतातील मोटर चालू करून लावून येते व येताना वैरण घेऊन येतो असे पत्नी शुभांगी यांना सांगून गेले. बराच वेळ झाला तरी पती घरी येत न आल्याने त्यांनी फोनवर संपर्क केला, मात्र फोन उचलत नसले. त्यांनी भाचा बाळू देवकऱ्याला घेऊन पाहणी केली असता घराकडे येण्याच्या वाटेवर महादेव गाडी यांची मोटरसायकल पडलेली दिसली व बाजूला डोक्यावर मार लागल्याने पडलेले दिसून आले. त्यांना तात्काळ टेंभुर्णी येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले, मात्र ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मंगळा शहरातील शरद कॉलनीमध्ये एका लहान बालकाला रेडीने मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता घडली. सदरचे मृत बालक स्वराज्य बालाजी भगरे वय 1.5 वर्ष हे खेळत घराशेजारी बांधलेल्या रेडीजवळ गेले असता त्या रेडीने त्याला धडक मारली व पायाखाली घेतले. त्यात ते बालक गंभीर जखमी झाले. सदर प्रकार सुरू असताना त्या बालकाचा रडण्याचा आवाज ऐकून शेजारी एक मुलगा धावत आला व त्याने त्या बालकाची रेडीच्या तावडीतून सुटका करून आईच्या ताब्यात ते बाळ दिले. परंतु गंभीर जखमी व बेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या त्या बालकाला उपचारासाठी पंढरपूर येथील रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच ते मृत झालेले घोषित केले. या घटनेमुळे मंगळवेढा शहरातून हळहळ व्यक्त होत होती. सध्या नागपूर रत्नागिरी महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून या कामामध्ये वाहन चालकांना आपली वाहने रस्त्याच्या बाजूने किंवा दुसऱ्या मार्गावरून न्यावी लागत आहेत. गावातील छोटे चांगले असलेले रस्ते आणि त्या रस्त्यांना खड्डे पडून
ते रस्ते खराब होऊ लागलेले आहेत, ते खड्डे बुजवण्याची मागणी करूनही संबंधित ठेकेदाराने यांच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष केलेलं दिसतंय. शुक्रवारी लेंडवे चिंचाळीच्या संतप्त ग्रामस्थांनी चक्क ठेकेदारांची वाहने रोखून धरल्यामुळे बराच काळ तणाव निर्माण झाला होता. रस्त्याच्या कामासाठी संबंधित ठेकेदारांनी लेंडवे चिंचाळी नजीक असलेला 40 दोंडा व मंगळ येथील खोमनाळ रोड ते तळ बसवला आहे. येथूनच रस्त्याच्या कामासाठी दगड, खडी आदीचा पुरवठा केला जातो. परंतु त्यांच्या रस्त्याच्या कामासाठी लावण्यात आलेली वाहने ही शॉर्टकट म्हणून छोट्या रस्त्याचा सरसपणे वापर करीत आहेत. ग्रामीण भागातील रस्ते चांगले असले तरी ते कमी रुंदीचे आहेत, त्यातच खड्डे पडल्याने ते रस्ते खराब झाले आहेत. ठेकेदाराचे मोठे काम या परिसरात सुरू असल्याने ठेकेदाराने सदर रस्त्यावरील खड्डे बुजवून घ्यावेत अशी मागणी ग्रामस्थांची होती. मात्र वारंवार सांगूनही त्या ठेकेदाराने ग्रामस्थांच्या मागणीसाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ संतापले व त्यांनी या ठेकेदाराची खडी घेऊन जाणारी वाहने रोखून धरली. त्यामुळे बराच वेळ तणाव निर्माण झाला होता. याची माहिती समजताच मंगळचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी सदरची खडी भरलेली वाहने तहसील कार्यालयासमोर आणून लावली. तब्बल 11 वाहने तहसील कार्यालयासमोर लावण्यात आली असून तहसीलदाराचा संपर्क होऊ न शकल्यामुळे या वाहनावरती नेमकी कोणती कारवाई करण्यात आली याचा तपशील समजू शकला नाही. मंगळ तालुक्यातील देगाव येथील सातारा पुनर्वसन प्रकल्पाच्या जागेत व्यक्तीने अतिक्रमण केले असून ते तेथून काढून टाकावे, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी एका अर्जाद्वारे प्रांत अधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याकडे दिला आहे. सातारा पुनर्वसन प्रकल्पाच्या देगाव येथील मंगळवेढा पंढरपूर रोड लगत असणाऱ्या जागेत 4 पत्र्याचे गाळे अतिक्रमण करून ते भाड्याने देण्यात आले आहेत. याबाबत तहसीलदाराकडे वारंवार अर्ज करूनही ते दखल घेत नाहीत. त्यांना समक्ष भेटल्यावर ती आमची जागा आहे, आम्ही बघून घेतो, तुमचा काही संबंध नाही अशी अरेरावीची भाषा करीत असून मी काढून घेईन नाही तर काही करेन, तुमचा काही संबंध नाही असे सांगत आहेत. या अतिक्रमणाचा त्वरित विचार करून कारवाई करावी, अन्यथा उपोषण करणार असल्याचा इशारा देगाव ग्रामपंचायत सदस्य शिवाजी माने, सुरेश मेटकरी, बालाजी ढेकळे, ग्रामस्थ आनंदा डोईपुढे, विश्वास चौगुले, जगन्नाथ ढेकळे, गणपत ढेकळे, नितीन ढेकळे, विठ्ठल मेटकरी व संतोष डोईपुढे आदींनी दिला आहे. दक्षिण भारत ते उत्तर भारताला जवळून जोडणाऱ्या सोलापूर आणि उस्मानाबादहून नवीन रेल्वे मार्गाला नीती आयोगाकडून मंजुरी मिळाली असून बुधवारी या नियोजनातील नवीन रेल्वे मार्गाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या करण्यात येणार आहे. सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद दरम्यान सुमारे 75 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी एकूण 994 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. हा रेल्वे मार्ग 1 जानेवारी 2021 पूर्वी पूर्ण होणे अपेक्षित आहे. या मार्गाने मराठवाडा विभागातील उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, जालना, औरंगाबाद, सोलापूर, विजापूर, बागलकोट, गदग, कोप्पल, बेल्लारी आणि हुबळी धारवाड ही शहरे रेल्वेने त्यामुळे जोडली जाणार आहेत. त्यामुळे या महत्वपूर्ण मार्गासाठी येथील लोकप्रतिनिधी तसेच संबंधित विभागातील सर्व रेल्वे संघटनांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या नियोजित मार्गाने तुळजापूरचे नाव प्रथमच रेल्वेच्या नकाशावर येणार असून तुळजाभवानीची शक्तीपीठी रेल्वे मार्गाने जोडली जाणार आहे. नियोजित या नवीन रेल्वे मार्गाचे भूसंपादन व इतर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित खासदारांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. नियोजित सोलापूर उस्मानाबाद मार्ग दक्षिण ते उत्तर भारताला जोडणाऱ्या अन्य सर्व रेल्वे मार्गापेक्षा अगदी जवळून जोडला जाणारा मार्ग आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यास या नियोजित मार्गावरून अनेक गाड्या रेल्वे विभागाला चालवण्यास बाध्य होणार व भविष्यात सदर मार्गावरून अधिकाधिक नवीन गाड्या चालवण्यास प्रामुख्याने विचार करण्यात येईल. पुन्हा एक नजर हेडलाईन्स वरती. सेबीने बजावली नामदार सुभाष देशमुख यांना नोटीस. तांबवेत शेतकऱ्याचा खून, शेतातील रस्त्याच्या वादातून खुनाचा संशय, संशयितास अटक. मंगळवेढ्यात रेडीने मारल्याने बालकाचा मृत्यू. अवजड वाहनामुळे उडाली रस्त्याची दाणादाण, संतप्त ग्रामस्थांनी रोखून ठेवली वाहने. देगाव येथील अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामस्थांचा उपोषण करण्याचा इशारा. आणि सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूया एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.